आज महामहिम राज्यपालांची भेट घेऊन जे जनसुरक्षा विधेयकाच्या संदर्भात आम्ही ज्या पद्धतीनं ते बिल मंजूर केलं गेलं, आम्हाला विश्वासात न घेता, बोलू न देता आणि आम्ही काही सुझाव आम्ही त्यांच्याकडे आमचे काही सजेशन होते, ऑब्जेक्शन होते, त्या संदर्भातही आम्हाला विश्वासात घेतलं नाही किंवा विचार केला गेला नाही, त्या बिलामध्ये प्रावधान केलं नव्हतं. केवळ हे बिल या राज्यातील सरकारचं अपयश लपवण्यासाठी आणि सरकारविरोधात बोलतो त्याला दाबण्यासाठीच्या बिलाचा उपयोग होईल. आणि कायदे आहेत या ठिकाणी, मोकासारखा कायदा, MPDSचा कायदे आहेत, हे सगळे कायदे अस्तित्वात असताना या बिलाची आवश्यकता सरकारला. आणि म्हणून हे बिल सुरक्षा नाही तर हे सरकार सुरक्षा विधेयक आहे आणि त्यामुळं हे बिल आपल्याकडे आलेलं आहे. याच्यात डावी विचारसरणी, उजवी विचारसरणी, जर डावी विचारसरणीसाठी जर हे बिल असेल तर मग उद्या या राज्यामध्ये जर त्यांनी जर अतिरेकी कारवाया केल्या किंवा कुठल्या देशविरोधक कारवाया केल्या आणि अशा लोकांसाठी कुठे प्रावधान आहे? कोणी असेल, आरोपी असतो, तो अतिरेकी असतो, तो डावा असो उजवा असो, या संदर्भातली स्पष्ट भूमिका आम्ही त्यांच्याकडे मांडली. आणि ह्या बिलामध्ये जे काही प्रोव्हिजन केलेले आहेत ते निश्चित रूपानं सामान्य माणसाचा अधिकार आणि संविधानावरचा घाला आहे हे त्या ठिकाणी आम्ही स्पष्टपणे सांगितलंय. आणि म्हणून हे बिल आपण परत पाठवावं सरकारकडे पुनर्विचारासाठी आणि यावर चर्चा करावी किंवा पब्लिक हिअरिंग व्हावी अशी मागणी आज माननीय राज्यपालांच्याकडे केलेली आहे. ती पण चर्चा झाली की या कायदा सुव्यवस्थेचा प्रश्नाचा आता फार गंभीर झालाय राज्यामध्ये. येथे कायदा सुव्यवस्थेचे सगळे धिंडवडे निघालेले आहेत. म्हणजे सगळे आरोपी सत्ताधारी पक्षाच्या आमदारांच्या आणि मंत्र्यांच्या मागे पुढे फिरताना दिसत आहेत. आत्ताचे गुंडांनी पुण्यामध्ये प्रचंड पोलीस स्टेशन जाऊन धिंगाणा धुडगूस घातला, तोडफोड केली. फार म्हणजे तो एक कलंकित असे गुंड अशा प्रकारे कारवाई पूर्ण राज्यभर करतायत. काल झालेली घटना ही विधानसभेची गरिमाला काळिमा फासणारी घटना आहे, बदनामी करणारी आहे, देशात नव्हे तर जगभरात चितू झालेली आहे. अशा स्थितीमध्ये हे जे काही गुंड आणले जातात आणि त्याच्यातून माध्यमातून त्यांच्या इशाऱ्यावर हमले केले जातात तर कायदा सुव्यवस्थेचा पूर्णतः उद्ध्वस्त झाल्यामुळं या ठिकाणी आपण लक्ष घालावं अशी मागणी आम्ही नाही अशी कुठली आम्ही मागणी नाही, पण कायदा सुव्यवस्था सुधारावी आणि याकडे गांभीर्यानं महामहिम राज्यपालांनी बघावं एवढं.